नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज पण आपण CapCut या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत। जसे की तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, तर हे गाणं खूप ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामला, म्हणून आपण हेच गाणे घेतले आजच्या व्हिडिओसाठी। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, ठीक आहे। आणि व्हिडिओमध्ये जेवढेही फोटो PNG किंवा ऑडिओ गाणं वगैरे यूज केलेले असेल तर हे सर्व मटेरियल मी तुम्हाला झिप फाईल बनवून मी तुम्हाला झिप फाईलमध्ये दिलेले असते आणि ती झिप फाईल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटेल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ठीक आहे। तुम्ही सिंपली वेबसाईटवरती जायची, झिप फाईल डाउनलोड करून त्याला एक्सट्रॅक्ट करून घ्यायची, त्यानंतर सर्व मटेरियल तुमच्या गॅलरीमध्ये येऊ लागेल। आणि जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर काही अडचणी येत असेल मटेरियल घेताना, तर त्याच्यावरती पण स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघून घ्या। त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, ठीक आहे। आणि तसंच जर तुम्हाला फ्रीमध्ये फोटो PNG वगैरे ऑडिओ वगैरे पाहिजे असेल तर हे सर्व मटेरियल मी तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण देत असतो, तिथून पण तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, ठीक आहे। आता मित्रांनो, आता चला जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मित्रांनो, आता आपला VPN आधी जे काही VPN ॲप्लिकेशन आहे त्याला ओपन करून तुम्ही कनेक्ट करून घ्या, ठीक आहे। तर मी पटापट VPN ॲपला कनेक्ट करून घेतो आणि जर VPN ॲप कनेक्ट केले नाही तर तुमचं CapCut ॲप चालणार नाही, ठीक आहे। तर बघू शकता मित्रांनो, आता मी VPN कनेक्ट करून घेतलेलं अशा प्रकारे कनेक्ट करून घ्यानंतर आपलं CapCut ॲपला अशा प्रकारे ओपन करून घ्या। नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा, फोटोजच्या सेक्शनमध्ये अशा प्रकारे या, ठीक आहे। नंतर इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे, ठीक आहे। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला टोटल 16 फोटो लागतील, तुम्हाला 16 फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचे तुमचे, ठीक आहे। जसं की आता मी पटापट आता इथून फोटो सिलेक्ट करून घेतो। आणि मित्रांनो, जो पण तुम्ही पहिला फोटो घेणार असाल तर तो फोटो असा की तुमच्या फोटोच्या वरती थोडी जागा मोकळी असेल किंवा आभाळ असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, झाडं वगैरे, तर ते मोकळे असतील, वरती दिसत असतील खाली आणि तुमचा फोटो खाली असेल, असा तुम्ही अशा टाईपमध्ये तुम्ही फोटो घ्या, ठीक आहे। जसे की हा फोटो आहे बघू शकता, ठीक आहे। अशा टाईपमध्ये आधी तुम्ही पहिला फोटो घ्यायचा, ठीक आहे। जर तुमचा फुल फोटो तुम्ही पहिला घेतला तर ते जे 3 फोटो येतात मित्रांनो, तर त्यांच्यामध्ये तुमचा चेहरा येणार नाही, म्हणून तुम्ही असा फोटो घ्या की पहिला त्या फोटोच्या वरती जागा असेल थोडी रिकामी, जसं की इथं वरती जागा आहे, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही कोणताही पहिला एक फोटो सिलेक्ट करा, नंतर बाकी आता कोणतेही तुम्ही फोटो सिलेक्ट करा, ठीक आहे। कोणत्याही साईजमध्ये अशा प्रकारे तुम्ही टोटल 16 फोटो तुम्ही सिलेक्ट करून घ्या, ठीक आहे। तर मी पटापट आता 16 फोटो सिलेक्ट करून घेतो, ठीक आहे। आता मित्रांनो बघू शकता, आता आम्ही टोटल 16 फोटो सिलेक्ट केलेले, ठीक आहे। नंतर ॲड नावावरती क्लिक करायचे, ठीक आहे। नंतर ॲड नावावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सर्व फोटो इथं येऊ लागतील। नंतर ॲड ऑडिओचं जे काही ऑप्शन आहे इथं क्लिक करायचे, साऊंड्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, नंतर 2 नंबरवरती फाईल मॅनेजरचं ऑप्शन आहे तर इथे क्लिक करायचे आणि एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम व्हिडिओवरती क्लिक करायचे, ठीक आहे। नंतर मी तुम्हाला झिप फाईलमध्ये एक ब्लॅक स्क्रीनमध्ये एक साऊंड बनवून देणार आहे, तुम्ही ते साऊंड तुम्ही घ्यायचे, ठीक आहे। तर तुम्हाला झिप फाईलमध्ये अशा प्रकारे एक साऊंड भेटून जाईल ब्लॅक स्क्रीनमध्ये, ठीक आहे। तुम्ही ते साऊंड सिलेक्ट करा, ठीक आहे। जसं की इथून आता मी साऊंड सिलेक्ट केलेले आणि इनपुट साऊंड ओनली या नावावरती क्लिक करायचे, नंतर हे साऊंड इथं खाली येऊ लागणार, तर या साऊंडचं पुढे चौकोन प्लसचं बटन आहे, तर या प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे, नंतर हे साऊंड इथं ॲड होऊन जाईल, ठीक आहे। आता त्यानंतर काय करायचे, या ॲरोवरती क्लिक करायचे, इथं खाली तुम्हाला स्क्रॉल करावं लागेल आणि रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि 2 नंबरचे 9.16 हे रेशो सिलेक्ट करायचे आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करायचे। नंतर इथे तुमचे सर्व फोटो अशा प्रकारे बराबर लागून जातील, ठीक आहे। आता काय करायचे, फोटो लागून गेल्यानंतर आता तुम्हाला बराबर बीट प्रमाणे तुम्हाला सर्व फोटो ॲडजस्ट करून आधी लावायचे, ठीक आहे। आता काय करायचे, आधी फोटोवरती क्लिक करायचे आणि 2 बोट ठेवून अशा प्रकारे प्रत्येक फोटोला तुम्ही अशा प्रकारे तुमच्या इच्छेने तुम्हाला जेवढं झूम करायचं असेल तेवढं तुम्ही झूम करून घ्या, ठीक आहे। तर मी आता पटापट आधी सर्व फोटो झूम करून घेतो, मग बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे। तर आता बघू शकता मित्रांनो, शेवटीपर्यंत जेवढे ते सर्व फोटो होते तर यांना मी झूम करून घेतलेले, नंतर शेवटी एक व्हिडिओ दिसेल CapCutचं लोगोचा, सिम्पली या व्हिडिओवरती क्लिक करून डिलीट करून द्या, ठीक आहे। नंतर डिलीट केल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा सुरुवातीला याच्या व्हिडिओच्या आता मित्रांनो, आता तुम्हाला सेकंड म्हणजे जिथे जिथे बीट असतील त्यांच्याप्रमाणे तुम्हाला तुमचा फोटो ॲडजस्ट करून लावायचे। आता थोडंसं व्हिडिओ तुमच्यासाठी अवघड जाऊ शकतो, तर तुम्ही एक काम करायचे, हेडफोन घ्यायचे, हेडफोन घालून तुम्ही एकदा गाणं ऐकायचे आणि जिथं तुम्हाला वाटेल की तिथं बीट आहे तिथं तुम्ही फोटोला स्प्लिट करायचे आणि बराबर तिथं लावायचे, ठीक आहे। आता मी तुम्हाला फोटो लावून दाखवणार आहे तसंच, आणि मी तुम्हाला सेकंड पण सांगणार आहे, त्या सेकंदाच्या आसपासच बीट असेल, म्हणून तुम्ही हेडफोन घ्या, गाणं ऐकून घ्या, जिथं जिथं मी तुम्हाला सेकंड सांगतोय तिथं तेवढं गाणं प्ले करून बघा आणि ज्या ठिकाणी बीट असेल तर तिथं तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे आणि
स्प्लिट केलेला पुढचा जो काही भाग असेल फोटोचा तर त्याला डिलीट करायचे. आता मी तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे. आता जो काय आता आपला पहिला फोटो आहे सिम्पली याच्यावरती क्लिक करायचे आणि याच्याला तुम्ही जवळपास 5 सेकंदापर्यंत ओढायचे. ठीक आहे. आता इथंपर्यंत ओढायचे. ठीक आहे. इथं आपला 5 सेकंदापर्यंत ओढायचे. बाजूला तुम्हाला सेकंद दिसत असतील तर 5 सेकंदापर्यंत ओढायचे. ठीक आहे. पहिला फोटोला. त्यानंतर आता बराबर तुम्हाला बीटप्रमाणे फोटोला स्प्लिट करायचे. ठीक आहे. आता जो काही आपला पहिला बीट असणार आहे तो म्हणजे 5 सेकंदाचा पुढं 6 सेकंदावरती असणार आहे. 6 सेकंदाचं म्हणजे इथं बीट आहे आपल्या येईल. ठीक आहे. आता तुम्ही गाणं प्ले करायचे तर मी तुम्हाला पूर्ण गाणं तर प्ले करून दाखवू शकत नाही कारण की मला कॉपीराईट येऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला थोडंसं गाणं प्ले करून दाखवतो आणि जिथं मी तुम्हाला बीटप्रमाणे फोटोला स्प्लिट करून दाखवणार आहे. सेम अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकायचे. मी तुम्हाला सेकंड सांगून देईल पटापट. तुम्ही त्या सेकंडावरती यायचे, तिथं थोडं गाणं प्ले करायचे आणि तिथं फोटोला स्प्लिट करायचे आणि पुढच्या भागला कट करायचे. ठीक आहे. आता मी माईक रिमूव्ह करतो. नंतर मी तुम्हाला गाणं ऐकून तुम्हाला बीट लावून दाखवतो म्हणजे बीटप्रमाणे फोटो लावून दाखवतो. ठीक आहे. आता मित्रांनो आता इथं मी माईक रिमूव्ह केलेलं आहे. आता मी सॉन्ग इथून प्ले करून दाखवतो. ठीक आहे. आता इथं बीट हे बघू शकता. तर या ठिकाणी याची बीट इथं आहे. तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला समजलं असेल की इथे बीट आहे तो असं वाजलं बीटसारखं. तर इथं काय करायचं, स्प्लिट नावावरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक करून आणि डिलीट नावावरती क्लिक करायचे. नंतर अजून गाणं प्ले करायचे. आता इथं पण अजून बीट हे बघू शकता जवळपास 7 सेकंदावरती. ठीक आहे. नंतर फोटोला इथं स्प्लिट करायचे, डिलीट करायचे. ठीक आहे. नंतर अजून प्ले करायचे थोडंसं गाणं. ठीक आहे. आता इथं बीट हे बघू शकता. तर इथं यायचे आणि इथं फोटोला स्प्लिट करायचे आणि डिलीट करायचे. नंतर अजून प्ले करायचे. आता इथं पण फोटोला स्प्लिट करायचे अशा प्रकारे. ठीक आहे. स्प्लिट करायचे. ठीक आहे. नंतर अजून थोडं प्ले करायचे. आता इथं एक बीट आहे आणि त्याच्या पुढे थोडंसं पुढे एक बीट आहे इथं. तर तुम्ही सेकंदावरती लक्ष राहतं. ठीक आहे. आता मी पूर्ण करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता इथं सेकंदा बाजूला जिथं सेकंद दिसत असतील तर त्या सेकंदावरती लक्ष राहतं. ज्या सेकंडवरती मी फोटो स्प्लिट करतो आहे त्या सेकंडवरती यायचे, थोडं गाणं प्ले करून बघायचे आणि तिथं तुम्ही पण तुमचा फोटो स्प्लिट करायचे. ठीक आहे. आता इथं पण बीट आहे तर इथं स्प्लिट करायचे. नंतर इथं पण एक बीट आहे तर इथं पण स्प्लिट करायचे. ठीक आहे. आता इथं बीट आहे आणि त्याच्या पुढं बीट. ठीक आहे. आता इथं पण बीट आहे, सिम्पली स्प्लिट करायचे. अजून प्ले करायचे. आता इथं पण बीट आहे तर इथं स्प्लिट करायचे. आता याच्या पुढे पण एक बीट आहे तर इथं पण तुम्ही स्प्लिट करायचे. ठीक आहे. आणि आता इथं पण बीट आहे. ठीक आहे. नंतर स्प्लिट करायचे आणि डिलीट करायचे. नंतर आता इथं अजून एक बीट आहे तर इथं स्प्लिट करायचे आणि डिलीट करायचे. ठीक आहे. आता इथं आपलं चुकलं होतं तर इथं थोडं फोटोला ओढून घ्या. ठीक आहे. आता इथं फोटो अजून थोडं मागे करून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही बीटप्रमाणे बरोबर ऐकायचे आणि तुम्ही बरोबर फोटो लावायचे. जसं की आता मी तुम्हाला बीटप्रमाणे फोटो लावून दाखवले. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही बीटप्रमाणे फोटो लावायचे. ठीक आहे. जिथंपर्यंत व्हिडिओ असेल तिथंपर्यंत शेवटचा फोटोला बरोबर इथं ओढून घ्या. ठीक आहे. नंतर आता मी माईक कनेक्ट करून घेतो. नंतर बाकीची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. तर आता मित्रांनो आता मी माईक कनेक्ट केलेले पुन्हा. ठीक आहे. आता काय करायचं, अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. ठीक आहे. पूर्णपणे सुरुवातीला यायचे आणि इफेक्ट्समध्ये यायचे. ठीक आहे. नंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. आणि जर समजा मित्रांनो इथं आता तुम्हाला इफेक्ट दिसत नसतील VPN कनेक्ट केल्यावर, पण तुम्ही काय करायचे, इथं या बटनवरती क्लिक करायचं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथून तुमचं जे काही कॅपकट ॲप्लिकेशन आहे तर याला तुम्ही पूर्णपणे रिमूव्ह करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही इथून पूर्णपणे कॅपकट ॲपला रिमूव्ह करून द्या. नंतर पुन्हा कॅपकट ॲपला ओपन करा. त्यानंतर इफेक्ट तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आता अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट्समध्ये यायच्या आधी नंतर स्क्रॉल करून पुढे यायचे. पुढे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल अशा प्रकारे स्प्लिट नावाचं. तर या स्प्लिटच्या सेक्शनमध्ये यायचे. नंतर इथं तुम्हाला 3 नंबरवरती 3 स्क्रीन नावाचं एक इफेक्ट दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करायचे. ठीक आहे. आता जर तुम्ही या फोटोच्या जागेवरती फुल फोटो घेतला असता तुमचा तर इथे तुम्हाला तुमचा चेहरा दिसलाच नसता मित्रांनो. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की पहिल्यांदा असा फोटो घ्या पहिला तुमचा की तिथं तुमच्या डोक्याच्या वरती थोडी जागा मोकळी असेल फोटोच्या वरती. असा फोटो तुम्हाला मी घ्यायला लावला होता. यासाठीच मी तुम्हाला घ्यायला लावला होता. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर काय करायचे, पुढे यायचे.
इफेक्टच्या लेअरला अशा प्रकारे तुम्ही पुढेपर्यंत ओढायचे. ठीक आहे. तर इथंपर्यंत ओढून घ्या. ठीक आहे. 5 सेकंदापर्यंत 2 बोट ठेवून थोडंसं झूम आउट करून घ्या. नंतर आता पहिला इफेक्ट लावल्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. ठीक आहे. नंतर काय करायचं, स्क्रॉल करायचं अशा प्रकारे आणि ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. नंतर इथून तुम्ही हॅलो ब्लर नावाचे इफेक्ट घ्यायचे आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करायचे आणि याच्या लेअरला पण अशा प्रकारे 5 सेकंदापर्यंत तुम्ही पहिला फोटो जिथंपर्यंत आहे तर तिथंपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्या. ठीक आहे. नंतर आता आपल्याला बाकीचे जे काही फोटो आहेत तर त्यांना आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे. ॲनिमेशन लावल्यानंतर अजून एक इफेक्ट आहे, व्हिडिओ इफेक्ट. नंतर तो आपण व्हिडिओ इफेक्ट लावणार आहे. ठीक आहे. आता ॲनिमेशन लावण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोपं आहे मित्रांनो. ठीक आहे. मी तुम्हाला ॲनिमेशन लावून दाखवतो. तर तुम्ही काय करायचे, थोडंसं 2 बोट ठेवून अशा प्रकारे फोटो झूम करून घ्या. ठीक आहे. ही जी काही लेअर आहे फोटोचे तर हिला झूम करून घ्या. नंतर आता हे 2 बोट ठेवून तुम्ही अशा प्रकारे लेअरला वाढवल्यानंतर काय करायचे, आपला जो काही पहिला फोटो आहे तर हा वाला, तर याच्यावरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या अशा प्रकारे नंतर कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये नंतर आपला जो काही हा पहिला फोटो आहे बघू शकता हा वाला, तर इथं पुढे यायचे आणि याला स्लाईड अँड वेव्ह नावाचा हा जो काही इफेक्ट आहे तर हा अशा प्रकारे क्लिक करायचे, म्हणजे ॲनिमेशन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे. नंतर हा ॲनिमेशन इथं लागून जाईल. नंतर बरोबरच्या टिकवरती क्लिक करायचे किंवा ॲनिमेशनमध्ये राहायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि अशा प्रकारावरती तुम्ही स्क्रॉल करू शकता. वरती अशा प्रकारे थोडं पुढे यायचे. आता दुसरा फोटो येईल आपला. आता जो काही आपला दुसरा फोटो आहे तर त्याला अजून एक इफेक्ट आहे तर तो इफेक्ट तुम्हाला लावायचा. ठीक आहे. तर कॉम्बोच्या सेक्शनमध्ये यायचे आणि पुढे यायचे अशा प्रकारे. आता मी तुम्हाला जो इफेक्ट सांगतो आहे तर तो इफेक्ट तुम्ही शोधायचे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला फॉल आणि लेफ्ट नावाचा एक इफेक्ट दिसेल तर तो तुम्ही शोधायचा आहे. तर बघू शकता हा वाला इफेक्ट तुम्हाला शोधायचे. फॉल लेफ्ट नावाचा हा जो काही इफेक्ट आहे बघू शकता कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये जे, तर इथे यायचे आणि शोधायचे. सिम्पली हा इफेक्ट इथं तुम्ही अप्लाय, म्हणजे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचे. ठीक आहे. नंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तर सिम्पली त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे. नंतर याला अजून पुन्हा हा स्लाईड अँड वेववाला जो काही ॲनिमेशन आहे तर तो अप्लाय करायचे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला अजून फेल लेफ्ट नावाचा जो काही आता आपण ॲनिमेशन लावलं आहे सिम्पली तो फेल लेफ्ट नावाचा ॲनिमेशन हा वाला बघू शकता. सिम्पली पुन्हा अप्लाय करायचे. पुन्हा अजून पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. पुन्हा अजून याला हा स्लाईड अँड वेव्ह नावाचा ॲनिमेशन लावायचे. नंतर अजून पुढच्या फोटोवरती यायचे. पुन्हा फेल आणि लेफ्ट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावायचे. अशा प्रकारे तुम्ही शेवटेपर्यंत इफेक्ट लावायचे, म्हणजे ॲनिमेशन लावायचे. फक्त तुम्हाला हे 2च ॲनिमेशन इथं लावायचे. ठीक आहे. तर पटापट तुम्ही 2 ॲनिमेशन लावून घ्या. ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता मी पटापट जे काही शेवटीपर्यंत फोटो लावले होते तर या दोघा फोटोंना मी ते 2 मी ॲनिमेशन लावलेले, स्लाईड अँड वेव्ह नावाचे आणि दुसऱ्यामध्ये फेल लेफ्ट नावाचं ॲनिमेशन. तर अशा प्रकारे 2 ॲनिमेशन मी लावले. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही 2 ॲनिमेशन लावायचे. जर तुम्हाला समजलं नसेल, तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. आता जसं की हा आपला पहिला फोटो आहे तर याला तुम्ही काय करायचे, स्लाईड अँड वेव्ह नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावायचे. ठीक आहे. नंतर त्याचा जो काही पुढचा फोटो असेल हा वाला तर याला तुम्ही फेल आणि लेफ्ट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावायचे. नंतर पुन्हा तेच चालू द्यायचे शेवटीपर्यंत. नंतर काय करायचे, नंतर त्याच्या पुढचा जो फोटो असेल तर त्याला स्लाईड आणि वेव्ह नावाचा ॲनिमेशन लावायचे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोला फेल लेफ्ट नावाचा ॲनिमेशन लावायचे. पुन्हा अशा प्रकारे हेच इफेक्ट तुम्हाला लावायचे. ठीक आहे. तर परत तुम्हाला हेच इफेक्ट, तुम्हाला 2 इफेक्ट इथं अप्लाय करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही दोघं इफेक्ट इथं अप्लाय करून घ्या. आता राहिलं मेन गोष्ट, म्हणजे आता शेवटचा आपला एक व्हिडिओ इफेक्ट आहे व्हायब्रेशन प्लस नावाचा, तर तो तुम्हाला लावावा लागेल. ठीक आहे. आता तो कशा प्रकारे लावायचे तर तुम्ही तो बरोबर लावायचे ऐकून. ठीक आहे. आता मी तुम्हाला लावून दाखवतो तशा प्रकारे तुम्ही लावायचे. आधी काय करायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे अशा प्रकारे. नंतर इथं तुम्ही नाईट क्लबमध्ये यायचे, ऑप्शन इथं तुम्हाला सेक्शन आहे तर इथं यायचे. नंतर थोडं खाली यायचे आणि खाली तुम्हाला इथं व्हायब्रेशन आणि प्लस नावाचा एक म्हणजे इफेक्ट दिसेल तर याला सिलेक्ट करायचे आणि बराबरच्या टेकवरती क्लिक करायचे. ठीक आहे. 2 बोट ठेवून थोडंसं झूम आउट करून घ्या. ठीक आहे. नंतर या इफेक्टची लेअरला थोडंसं कमी करून घ्या. तर अशा प्रकारे एवढं तुम्ही कमी करून घ्या. ठीक आहे. तर परत तसंच झालं, मी याला कमी करून घेतो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही एवढं कमी करू शकता. ठीक आहे. आता अशा प्रकारे तुम्ही आधी एवढं तुम्ही कमी करायचे. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, आता मी माईक थोड्या वेळेसाठी रिमूव्ह करतो. मी तुम्हाला प्ले करून मी तुम्हाला लावून दाखवतो तशा प्रकारे तुम्हाला लावायचा हा इफेक्ट. ठीक आहे. आता माईक रिमूव्ह करतो मी इथून. आता मी माईक रिमूव्ह केलेलं. आता मी थोडंसं गाणं प्ले करून दाखवतो. आता इथं बघू शकता, इथं बराबर हा ॲनिमेशन लागला आहे. ठीक आहे.
थोडं मागं पुढं झालं असेल तर या इफेक्टवरती क्लिक करायचे, क्लिक करून ठेवायचे आणि मागं पुढं तुम्ही सरकवू शकता. ठीक आहे, ठीक आहे. अशा प्रकारे मागं पुढं करून तुम्ही सरकून घ्या. नंतर इथं आता पहिला आपल्या ॲनिमेशन लावलं म्हणजे इफेक्ट लावल्यानंतर पुन्हा अजून या इफेक्टवरती क्लिक करायचे, कॉपी नावावरती क्लिक करायचे, एक लेअरवरती क्लिक करायचे आणि पुढे ओढायचे. ठीक आहे. आता पुढे जिथं आपला तो इफेक्ट लावायचा बीट असेल तर तिथं यायचे म्हणजे गाणं प्ले करायचे. आता इथं इथं हे बघू शकता, इथं तुम्ही यायचे आणि ॲनिमेशनला परत थोडंसं मागं करायचं. ठीक आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही कॉपी करत चालायचे आणि जिथं जिथं ते तो बीट असेल तर तिथं तिथं यायचे तुम्ही. ठीक आहे, अशा प्रकारे यायचे आणि बराबर मागं पुढं तुम्ही करून बराबर हा इफेक्ट तुम्ही बराबर इथं अप्लाय करायचे. आता जसं की इथं आता मी पटापट हा इफेक्ट इथं मी अप्लाय करतोय, तशा प्रकारे तुम्ही अप्लाय करून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही बरोबर अप्लाय करायचे. तर आता बघू शकता मित्रांनो, आता मी सर्व बीटप्रमाणे हा इफेक्ट लावलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही ऐकायचे गाणे आणि बराबर तुम्ही बीटप्रमाणे हा व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो काही इफेक्ट आहे तर तो बराबर लावायचे. त्यानंतर एवढे झाल्यानंतर काय करायचे, पुन्हा अजून आपल्या व्हिडिओचा एकदा सुरुवातीला यायचे अशा प्रकारे थोडंसं झूम आउट करायचे लेअरला. ठीक आहे, अशा प्रकारे 2 बोट ठेवून झूम आउट करून घ्या. ठीक आहे, नंतर आपला जो काही पहिला फोटो आहे हा वाला तर याच्यावरती क्लिक करा. स्टार्टिंगला इथे जे काही कीचं ऑप्शन आहे तर इथे की देऊन द्या. नंतर पुढे एंडला अशा प्रकारे फोटोचा. ठीक आहे, नंतर परत इथे एक की देऊन द्या. नंतर पुन्हा अजून सुरुवातीच्या कीवरती परत या अशा प्रकारे. नंतर 2 बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही फोटोला झूम करायचे आणि थोडंसं इकडे रोटेट करायचे. ठीक आहे, थोडंसं असे फिरवून घ्यायचे. ठीक आहे, 2 बोट ठेवून तर अशा प्रकारे थोडंसं फिरून घ्या, जेणेकरून बघा किती मस्त आपलं व्हिडिओ दिसेल अशा प्रकारे. तर अशा प्रकारे थोडंसं तुम्ही फिरू शकता आणि झूम करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता किती मस्त आपलं व्हिडिओ दिसते. किंवा तुम्ही उजव्या साईडला पण तुम्ही फिरू शकता, ज्या साईडला तुम्हाला फिरवायचा असेल फोटो त्या साईडला अशा प्रकारे तुम्ही फिरू शकता. ठीक आहे, तर तुम्ही उजव्या साईडला फिरू शकता किंवा डाव्या साईडला फिरू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे फोटो फिरून थोडंसं झूम करून घ्या आणि त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले. ठीक आहे, आता वरती क्वालिटीचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करून घ्या इथून अशा प्रकारे. नंतर या वरच्या ॲरोवरती क्लिक करायचे वरती दिलेले. तर त्यानंतर आपला जो काही व्हिडिओ असेल तर तो एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा इतर तुम्हाला काही अडचण येत असेल नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज करून पण तुम्ही विचारू शकता. इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आता मित्रांनो, आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असं नवीन व्हिडिओ एडिटिंगचे व्हिडिओ शिकत राहा आपल्या मराठी भाषेमध्ये.